हरि ओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 19. भव प्रत्यय विदेह प्रकृतीयाणाम. भव म्हणजे होणे, अस्तित्व. प्रत्यय म्हणजे कारण, आधार. विदेह म्हणजे शरीररहित, ज्यामध्ये देहभाव नाही ते. प्रकृती लयानाम म्हणजे प्रकृतीत विलीन झालेले, प्रकृतीमध्ये लीन झालेले. याचा अर्थ असा होतो की ज्यांनी पूर्वजन्मी किंवा इतर अवस्थेत विदेह किंवा प्रकृती लय होऊन उच्च अवस्था प्राप्त केलेली आहे, त्यांची समाधी ही भवप्रत्यय म्हणजेच त्यांच्या पूर्वसिद्ध संस्कारावरती आधारित असते. पतंजली इथे सांगतात की सर्वच समाधी फक्त साधनेसह होत नाहीत. काही जण विदेह म्हणजे शरीररहित म्हणजे सूक्ष्म जगतात राहणारे, त्यांच्या शरीराचा त्याग केला आहे, पण देह भावातही चेतना आहेत. प्रकृतीलय म्हणजे प्रकृतीत लीन असलेले, जे प्रकृतीच्या मूळ अवस्थेत लीन झालेले आहेत, पण अद्याप ज्ञान पुरुष आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही असे ते अजूनही जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झालेले नाहीत. या दोघांची समाधी भवप्रत्यय आहे. म्हणजे त्यांचे स्थितीकरण पूर्वसिद्ध संस्कारामुळे म्हणजे भव जन्माधिष्ठित प्राप्त झालेले आहे, नवीन साधनेमुळे नाही. ही समाधी मुक्ती नाही, पण ती फक्त उच्च अवस्थेतील एक विश्रांती आहे. कारण यात अजूनही पुरुष ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा अभाव आहेच आहे. विदेह वा प्रकृतीलय झाल्यानंतरही पुन्हा जन्म मिळू शकतो, जोवर गुणवैतृष्ण म्हणजे 16वा जो सूत्र होता याच पदातील व निर्बीज समाधी 51वे सूत्र याच पदातील प्राप्त होत नाही तोपर्यंत. आता बघा संबंध कसा आहे. काही लोक जन्मताच आध्यात्मिक प्रवृत्तीचे अंतर्मुख असणारे अलिप्त असतात. हे त्यांच्या पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे असते, म्हणजे भवप्रत्यय असतो. पण जर ते त्याच अवस्थेमध्ये थांबले तर पूर्ण मुक्ती साध्य होणार नाही. कारण त्यांना अजूनही पुरुष ख्याती म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला नाही, आणि तो प्राप्त झाल्यानंतरच त्यांना पूर्णपणे मुक्ती साध्य होणार आहे. धन्यवाद.